नमस्कार, श्री स्वामी समर्थ आणि शुभ सकाळ. तर आपण सकाळी 8 वाजले आणि शेतामध्ये आले होते. तर इकडचं कापूस वेचायचं म्हणजे इकडचे एकदम कमी बोंड्या राहिल्यात, तर याचा कापूस चक्की वेचून त्याच्या बोंड्या वगैरे तोडायच्या, कारण तिकडून टाकायचा आहे गहू. आणि जो पलीकडे कापूस आहे तर अजून ती सरकी पूर्ण हिरवीच असल्यामुळं तिकडे एवढं हे नाही आहे, तर याच्यात गहू टाकायचा, त्याच्यामुळे हे वावर रिकामं करायचं. तर हा कापूस वेचून घ्यायचा, त्याच्या बोंड्या तोडून घ्यायच्या आणि गव्हासाठी वावर रिकामं करायचं. आणि मी एकटीच होते आज शेतात, दाजी काही आले नव्हते. माझं एकटीचंच कापूस वेचणं चालू होता. त्यांची तब्येत बरोबर नव्हती, ते काही शेतात आले नव्हते कारण त्यांच्या पांढऱ्या पेशी वाढलेल्या आहेत. तर मग मी एकटीच कापूस वेचत होते. आणि इथं आपलं 2 वाजल्याच्या नंतर म्हटलं चला आता 2 वाजले म्हटल्यावर जेवायची वेळ झाल्यावर मग तर आपोआपच पोट म्हणतं चला जेवायचं पटकन. तर इथं जेवण पहिले पाणी नव्हतं, पाणी वगैरे आणलं. नंतर मग कॅन भरून आणले, जेवण करायला लागले. जागीच आंब्याखालीच तुरीचं झाड पण होतं. जेवण आणि तुरीचे शेंगा खाणं चालूच होत्या माझ्या. घरी आले, घरी भक्तीने स्वयंपाक बनवलेला होता. तर मग मी लगेच म्हटलं चला स्वेटर वगैरे घातलं आणि 1-2 ब्लाऊज कट करावं म्हटलं, कारण काम आवरेल म्हटल्यावर आपलं काही ना काही काम झालं पाहिजे. तर चला बाय.